फंडामेंटल राईट्स पाहिल्यानंतर आपला पुढचा जो पार्ट आहे ना, दॅट इज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, ज्याला आपण काय म्हणतो मार्गदर्शक तत्वे. मला सांगा पोरांनो, मार्गदर्शक तत्वांचा अर्थ काय होतो रे? म्हणजे मार्गदर्शक तत्वे नागरिकांसाठी असतात का? मार्गदर्शक तत्वे म्हणजे मार्ग म्हणजेच काय? दिशा. म्हणजे दिशादर्शक प्रिन्सिपल ज्याला आपण म्हणतो. म्हणजे कोणत्याही सरकारने काय म्हणतोय, कोणत्याही सरकारने कारभार करताना कोणत्या प्रकारच्या तत्वांचा अवलंब केला पाहिजे, कोणतेही सरकार असू द्या. तर हे मार्गदर्शक कोणासाठी असतात? मार्गदर्शक तत्वे ही सरकारसाठी असतात, ही नागरिकांसाठी नसतात. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की उत्तम प्रकारचं शासन करायचं सरकारने, तर उत्तम प्रकारचं शासन करताना म्हणजे काय करायचं की महिलांच्यासाठी चांगल्या तरतुदी करायच्या, बालकांसाठी करायच्या, SC ST साठी करायचा, पर्यावरणाचा विचार करायचा, राईट, ग्रामपंचायतीचा विकास करायचा. त्याच्यानंतर ज्यांना ज्याला आपण म्हणतो की लीगल हेल्प होत नाही त्यासाठी वेगळं काहीतरी तरतूद करायची. मग थोडक्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या तरतुदी आहे, त्या तरतुदीचा वापर केल्यानंतर आपलं राज्य हे स्वर्गासारखं सुंदर बनेल, यालाच म्हणतात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. सो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर नॉट फॉर सिटीजन्स ऑफ इंडिया, दे आर फॉर द गव्हर्नमेंट, that the way government should treat or the way government should make their policies, it's a kind of a direction, right? तर भारताच्या राज्यघटनेतील धोरण निर्देशक तत्वे, धोरण निर्देशक म्हणजेच काय, तुम्ही धोरण ठरवताना कोणत्या प्रकारच्या तत्वांचा अवलंब केला पाहिजे, याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो. शॉर्ट फॉर्म काय? DPSP म्हणजे काय? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. म्हणजे कोणत्याही सरकारने धोरण निर्माण करताना कोणत्या प्रकारच्या तत्वांचा अवलंबन केला पाहिजे सूरज, जेणेकरून त्या समाजाचं कल्याण होईल. भाग 4 मधील पार्ट किती मध्ये? 4 मध्ये. 4 लक्षात ठेवा. राज्यघटनेचा पार्ट 4 मध्ये आणि पार्ट 4 मध्ये कशाचा उल्लेख आहे? मार्गदर्शक तत्वांचा. मग भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणत्या भागामध्ये मूलभूत हक्कांचं वर्णन केलं रे? कोणत्या भागामध्ये? भाग 3 मध्ये. भाग 3 मध्ये, राईट. आणि आर्टिकल 35 टू 51, 36 टू 51 म्हणजे कलम 36 पासून कलम 51 पर्यंत आपल्याला काय पाहायला मिळतात? मार्गदर्शक तत्वे पाहायला मिळतात. ठीक आहे. आता हे न्यायालयीन अंमलबजावणी योग्य नाहीत म्हणजे काय रे? म्हणजे एखाद्या, बघा नीट ऐका, एखाद्या मार्गदर्शक तत्वाची जर अंमलबजावणी सरकारने केली नाही तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता का सूरज? नाही जाऊ शकत. समजा माझा मूलभूत हक्क एखादा भंग झाला, तर माझा मूलभूत हक्क भंग झाला म्हणून त्याला परत एकदा मिळवण्यासाठी मी कोर्टात जाऊ शकतो. परंतु सरकारने एखादं मार्गदर्शक तत्वे राज्यकारभार करताना अवलंब त्याचा केला नाही किंवा अंमलात आणलं नाही तर त्या सरकारच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणजे हे न्यायप्रविष्ट आहेत का? म्हणजे मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे यांचा अवलंब केला नाही किंवा मार्गदर्शक तत्वांचा भंग सरकारने केला तर त्यांना परत मिळवण्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. पण शासनासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत, परंतु असं कोणतंही सरकार नाही की जे मार्गदर्शक तत्वांना फाटा देऊन काम करेल. कारण जर तसं केलं तर सरकार परत सत्तेत येणारच नाही. बरोबर का नाही? समजा महिलांसाठी काम केलं पाहिजे, अस्पृश्यासाठी काम केलं पाहिजे, त्याच्यानंतर फुकट वैद्यकीय मदत दिली पाहिजे, लीगल एड दिलं पाहिजे, अशा सगळ्या प्रकारचं काम करायचं तरच सरकारवर लोक खुश राहतील. सरकारवर लोक खुश राहील तरच निवडून देतील. त्यामुळे लोकांना नाराज करून कारभार सरकार करू शकत नाही. परत जर निवडून यायचं असेल तर लोक खुश राहिली पाहिजेत. लोक खुश राहण्यासाठी या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केला पाहिजे. म्हणून जरी ती न्यायप्रविष्ट नसली म्हणजे त्यांचं पालन केलं नाही म्हणून सरकारच्या विरोधात जरी तुम्हाला कोर्टात जाता येत नसेल तरी सुद्धा मग ते BJP असो, काँग्रेस असो, कोणतेही सरकार त्यांना फाटा देऊन राज्यकारभार कधीच करत नाही. कारण मग ते परत सत्तेवर येणारच नाही. बरोबर का नाही? पुढे बघा, भाग 4 मध्ये राज्याच्या धोरण तत्वे. बघा कलम 36 काय म्हणते, याच्यामध्ये व्याख्या सांगितलेली, व्याख्या वाचून घ्या पोरांनो. काय म्हणलं बघा, या भागामध्ये राज्य शब्दाचा अर्थ भाग 3 मूलभूत हक्काप्रमाणेच आहे.
म्हणजे कलम 12 मध्ये ऐका, कलम 12 मध्ये काय होतं, राज्य संस्थेची व्याख्या होती. हा आर्टिकल 12 मध्ये जशी कलम 12 मध्ये होती ना, तशीच कलम 36 मध्ये पण काय आहे, राज्य संस्थेची व्याख्या आहे. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य संस्थेची व्याख्या दिले, पहिले कलम असेल 12, दुसरा असेल 36, तर याचा अर्थ काय, दोन्ही. पण राज्य संस्था म्हणजे काय की केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका, नगर परिषद, जिल्हा मंडळे, पंचायत समित्या, ग्रामपंचायत सगळे काय आलेत, स्टेट संस्था. बघा, राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक संस्था आणि इतर सरकारी संस्थांचा समावेश कशामध्ये होतो, राज्याच्या व्याख्येमध्ये होतो. कलम 37 काय म्हणते बघा, म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचं स्वरूप कसं आहे, म्हणजे व्हॉट इज द नेचर ऑफ इट, त्याचं स्वरूप कसं राहणार आहे. बघा, हे न्यायालयात अंमलात आणता येतात का, नाही. म्हणजे दे आर नॉन जस्टिसिएबल. म्हणजे इफ युअर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर व्हायोलेटेड, it means that if the government is not going to follow them while making their policies, you cannot go to court to regain them. नॉन जस्टिसिएबल आहेत, लक्षात. पुढं 2 नंबरचं काय म्हणतंय, ती देशाच्या शासनासाठी मूलभूत आहेत, बरोबर का नाही. म्हणजे फंडामेंटल इन गव्हर्नन्स म्हणजेच काय की कोणत्याही सरकारने स्वतःचा राज्यकारभार करताना याचा अवलंब केला पाहिजे अशी अपेक्षा आहे. करतात नाही करतात तो भाग वेगळा, पण नाही केलं म्हणून त्यांना कोर्टात घेता येईल का, नाही. सरकारने कायदा करताना या तत्वांचा विचार करणे अपेक्षित असते. अपेक्षित म्हणजे एक्सपेक्टेड आहे. एक्सपेक्टेड आहे म्हणजे कंपल्शन आहे का, नाहीये. कंपल्शन म्हणजे सक्ती नाहीये, पण एक्सपेक्टेड आहे की करावं, तरच ते काय करणार, निवडून देणार. पुढे बघा, आता हे जे सगळी तत्व आहेत ना, मार्गदर्शक तत्वे, त्याची विभागणी केली. पहिली विभागणी कशामध्ये, सामाजिक, सोशल अँड इकॉनॉमिकल. म्हणजे सामाजिक, बघा, सामाजिक समता, नीट आहे का, सामाजिक समता आणि आर्थिक समता. सामाजिक समता आणि आर्थिक समता निर्माण करण्यासाठी कोणती कोणती तत्वे वापरली जाऊ शकतात विचार करू. याला आपण काय म्हणतो, सोशलिस्ट प्रिन्सिपल्स ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. कलम आर्टिकल 38 काय म्हणते, सामाजिक व्यवस्था म्हणजे काय. बघा, समाजाने, राज्याने सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायावर आधारित व्यवस्था निर्माण करावी, विषमता कमी करण्यावर भर द्यावा. म्हणजे सरकारने आपल्या पॉलिसीज तयार करताना एक गोष्ट विचार करावी की समाजामध्ये कोण श्रीमंत नको, कोण गरीब नको. मग मला सांगा, या प्रकारची सामाजिक विषमता कशी कमी करता येते रे. बघा, राजकीय विषमता म्हणजे काय, राजकीय समानता आहे का, बरोबर आहे ना. म्हणजे अंबानीला जो एकमताचा अधिकार आहे तो सचिन मेमणेला आहे, म्हणजे राजकीय एक समानता आहे. सामाजिक समानता आहे का, जाती, धर्म, वंश यानुसार भेदभाव करता कामा नये, सामाजिक समानता पण आहे. पण आर्थिक समानता म्हणजे काय, गरीब श्रीमंत हा भेद नसावा. माझा प्रश्न असा आहे की गरीब श्रीमंत भेद कसा कमी करायचा, प्रसाद. गरीब आणि श्रीमंत यांचा भेद कमी कसा करायचा. गरिबांच्या उत्पन्नावर टॅक्स लावायचा, त्यांचा पैसा घ्यायचा आणि गरिबांसाठी वापरायचा. सॉरी, हा मी उलट बोललो का, सॉरी. श्रीमंतांच्या पैशावर टॅक्स लावायचा आणि तो पैसा गरिबांसाठी वापरायचा, लक्षात. पुढे बघा, आता याच्यामध्ये कलम 39 काय म्हणते, आर्थिक धोरण कोणते आहेत. मी चेक करतो तुमचं लक्ष आहे का नाही. गौरी मॅडम बघा, राज्याने पुढील बाबी सुनिश्चित कराव्या. पहिली काय आहे, सर्वांना उपजीविकेची समान संधी मिळावी. म्हणजे काय रे, सगळ्यांना रोजगार मिळावा, बरोबर का नाही. सर्वांना अन्न मिळावं, म्हणजे कोणी उपाशी नाही गेलं पाहिजे. पुढे बघा, संपत्ती आणि उत्पादन साधनांचे समान वितरण करावे. म्हणजे जी काय नैसर्गिक नॅचरल रिसोर्स आहेत ना, त्याचं गरीब आणि श्रीमंतामध्ये काय करा, समान वाटणी करायची. संपत्तीची एकवटलेली साठवण टाळणे, म्हणजे सगळी संपत्ती अंबानी, अडाणी यांच्याकडे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ती घेतली जात नाही तो भाग दुसरा. समान कामासाठी समान वेतन देणे. समजा गौरी आहे, गौरी PSI झाल्या, तर गौरीला पगार किती मिळाला,
75,000 रुपये समजा उदाहरणार्थ, बरोबर का नाही. आणि प्रसाद PSI झाला, प्रसादला पगार किती मिळणार? 75,000 मिळणार, तो समान मिळणार. मग याच्यामध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशन नसलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे काय केली पाहिजे, समानता स्थापित केली पाहिजे. कोणती समानता येणार? आर्थिक समानता. कळलं का? समजलं का? आर्थिक धोरण ठरवताना स्त्री पुरुषांचं वेतन समान पाहिजे याच्यावर प्रश्न विचारला जातो. खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये इकॉनॉमिकल म्हणजे फायनान्शियल इक्वॅलिटी स्थापन करण्याचा प्रयत्न केलाय? कलम 39. यानुसार मेल असू फिमेल असू तुम्हाला काय मिळणार? इक्वल सॅलरी मिळणार, इक्वल वेजेस मिळणार. वेजेस म्हणजे काय? मजुरी. कळलं? हा, पुढे बघा. कलम 39 झालं. त्याच्यानंतर बाल कामगारांचं शोषण टाळायचं, बालकांचं संरक्षण करायचं. हा, त्याच्यामध्येच, कारण ते सगळं आर्थिक मध्येच येतं ना. आता हे जरा महत्वाचं पोरांनो, आर्टिकल 39A काय म्हणते? मोफत कायदेशीर मदत करायची. कशी करायची? मोफत कायदेशीर मदत. नीट ऐका, मला सांगा पोरांनो, तुम्ही कधी कोर्टामध्ये गेला तर त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर वकील नावाचा एक प्रकार असतो. त्या वकिलाची भरमसाठ फीस द्यावी लागते, आणि जर फीस नाही दिली तर तुम्हाला न्याय मिळत नाही. मग अशी काही लोक असतात की अतिशय त्यांना खायलाच पैसे नाहीत. तुम्हाला वाटतं का हे लोक स्वतः न्याय मिळवू शकतात? मग सरकार काय करतं? अशा लोकांसाठी वकील प्रोव्हाइड करतं. येते लक्षात? म्हणजे कलम 39 काय म्हणते? मोफत कायदेशीर मदत. सर्वांना न्याय मिळावा यासाठी राज्याने मोफत कायदेशीर मदत द्यायला हवी. कळलं का? ठीक आहे. आता कलम 40 मी कॅन्सल केलं. कलम 40 कॅन्सल काय? कारण ते पुढे येणार आहे. आता आपण कोणते पाहतोय? सामाजिक आणि आर्थिक मार्गदर्शक तत्वे पाहतोय, ते तिथे येणार गांधीवादीमध्ये. 41 काय म्हणतंय? काम आणि शिक्षणाला मदत. म्हणजे सगळं कायच्यामध्ये येणार पोरांनो? हे दोन पद्धती येणार. कोण असणार? पहिला असणार आर्थिक, दुसरा असणार सामाजिक. आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे बघा. बेरोजगारी, आजारपण, वृद्धत्व परिस्थितीवरून राज्याने काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदत द्यावी. कळलं का? म्हणजे बेरोजगारांना काय दिलं पाहिजे? भत्ता दिला पाहिजे. आजारपणामध्ये पेन्शन मिळालं पाहिजे, राईट. वृद्धत्वामध्ये पेन्शन मिळालं पाहिजे. मग आता पेन्शन आहे का रे? नाही. आर्मीला आहे, सेंट्रलमध्ये पेन्शन मिळते, बाकी कुठे मिळत नाही. म्हणजे पेन्शन बंद झालंय. पण सरकार तुम्हाला काय म्हणतं? तुम्ही तुमचा पैसा कट करून पेन्शन प्लॅनमध्ये टाका, आम्ही तुम्हाला देणार नाही. थोडक्यामध्ये काय, या प्रकारचं जे तत्व आहे ना, त्याला कसं तत्व म्हणतात? समाजवादी. समाजवादी म्हणजे काय? लोकांचं भलं झालं पाहिजे. पण आता ते होत नाही, तो भाग वेगळा. कलम 42 काय म्हणते? मानवी कामाची परिस्थिती. बघा, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय ना त्या ठिकाणी काय काय पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं, स्त्रिया जर काम करत असतील ना, बऱ्याच वेळा काय होतं, स्त्रियांना समजा लहान बाळ असेल तर स्त्रियांना त्याला फिडिंग करण्यासाठी म्हणजे बाळाला दूध पाजण्यासाठी जागा नसते, मग ते बाळाला दूध पाजता येत नाही. मग कामाच्या ठिकाणी पाहिजे काय पाहिजे? कामगारांसाठी योग्य आणि सुरक्षित कामाची परिस्थिती पाहिजे. महिलांना प्रस्तुती लाभ पाहिजे, मॅटर्निटी रिलीफ. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जेव्हा तुम्ही सरकारी नोकरीमध्ये जाताना महिला जर बाळंतन झाली तर त्या महिलेला सुट्टी मिळते, पेड लिव्ह. 6 महिने फुकट पगार मिळतो. तुमच्या बाळाला सांभाळायचा, घरी बसून बाळ सांभाळा, पैसे घ्या. असं तुम्हाला प्रायव्हेटमध्ये देतील का? नाही देणार. प्रायव्हेटमध्ये पेड लिव्ह असते. 6 महिने आणि पुरुषांना काय असतं? ते कुठं प्रेग्नेंट? थोडक्यामध्ये काय, अरे पुरुषांना कामगारांना योग्य आणि सुरक्षित कामाची हमी दिली पाहिजे का नाही? म्हणजे कामाच्या ठिकाणी समजा, अरे नालायकांनो सुधरा. अरे म्हणजे कामाच्या ठिकाणी सुरक्षित कामाची योजना, म्हणजे त्यांना त्यांच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे. पुढे बघा, कलम आर्टिकल 43 काय म्हणते? जीवनमान म्हणजे लाईफस्टाईल. कामगारांना उत्तम जीवनमान आणि योग्य वेतन मिळालं पाहिजे. म्हणजे समजा महागाई वाढली, पगार वाढलाच नाही. आता आपण पाहतो ना की सरकार काय करतंय? 7वा वेतन आयोग झाला तर 8वा देते. हे सरकारी नोकरांना देते. सकाळचे बघितले आपली गँग, सकाळी आमचं पेमेंट वाढणार, हे होणार, ते होणार. थोडक्यामध्ये काय, त्यांना मिळतं ते काय म्हणते परत पुढं की मग बरोबर आहे, महागाई पण वाढणार. अरे पण सरकारची महागाई, सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळतो, गरिबांना मिळत नाही, शेतकऱ्यांना मिळत नाही, मजुरांना मिळत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून सरकारी नोकर व्हा. पुढे ग्राम उद्योगांना प्रोत्साहन देणे. म्हणजे गावामध्ये असे काही छोटे छोटे असतात त्यांना काय कर, त्यांना प्रोत्साहन देणे.
केलं बंद बंद झालं नाही ते झटका बसला लाईटचा बरं ठीक आहे चला कलम कलम 43 हे काय म्हणते उद्योग व्यवसाय बासरी लक्ष द्या उद्योग व्यवस्थापन म्हणजे काय कामगारांना उद्योग व्यवस्थापनामध्ये सहभाग मिळावा नीट ऐकायचा प्रश्न विचारला जाईल कलम 43 हे काय म्हणते की जे कामगार आहेत ना त्या कामगारांना त्याच्यामध्ये जर युनियन लीडर नावाचा प्रकार ऐकलाय का तुम्ही कामगारांची युनियन असते आणि ते युनियन लीडर काय करतो सगळ्यांच्या कामगारांचे प्रश्न मांडतो म्हणजे थोडक्यामध्ये कामगारांना स्वतः काय करणे त्या मॅनेजमेंटमध्ये त्यांचा सहभाग घेणे उद्योग व्यवस्थापन पुढे बघा कलम 43 काय म्हणतात सहकारी संस्था हे महत्वाचं बरं का सहकारी संस्थांचे प्रोत्साहन आणि स्वायत्तता म्हणजे साखर कारखाने ऐकले तर तुम्ही साखर कारखान्यात दूध संस्था असतात बरोबर का नाही इव्हन आपल्या भारतामध्ये शिक्षण संस्थांचे पण मालक आहेत शिक्षण सम्राट ऐकले का तुम्ही काय फरक आहे रे महर्षी कर्वे कोण होते शिक्षण महर्षी होते त्याच्यानंतर आपले रयतचे कोण कर्मवीर महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी म्हणजे काय महान असा ऋषी ज्यांच्या शिक्षण संस्था होता ऋषी तुर्य काम केलं पण हल्लीचे कोणी शिक्षण सम्राट नाही माहिती शिक्षण सम्राट काय सम्राट म्हणजे राजा लोकांकडून पैसे घ्यायचे स्वतःचा बंगला बांधायचा जाता सगळं ठेवून जातो तो भाग वेगळा कळलं का म्हणजे अशा प्रकारे सहकारी संस्था स्थापन करण्याचं कलम कुठे आहे 43B सहकारी संस्था का पाहिजेत समजा उदाहरणार्थ आपण सगळ्यांनी टिकून ठरवलं की आपण काय करू एक चांगला साखर कारखाना चालू करू मी एकटा करू शकतो का नाही पैसा नाही पण मी सूरज तू 10 कोटी दे सुमित 10 कोटी गौरी 10 कोटी सगळ्यांनी मिळून दिले 10 कोटी झाला साखर कारखाना चालू म्हणजे अशा प्रकारे करू शकतात ना बरोबर का नाही कलम 47 काय म्हणते सार्वजनिक आरोग्य म्हणजे राज्याने पोषण आरोग्य सुधारणा करावी मद्य आणि घातक पदार्थावर काय करावं नियंत्रण पाठ ठेवा बरं का म्हणजे गुजरात इज अ ड्राय स्टेट म्हणजे आपण बऱ्याच वेळा पाहतो की बऱ्याच वेळा काय होतं की गावाकडे पोलीस जातात आणि दारूचे गुत्ते उद्ध्वस्त करतात कारण दारू पिणारा माणूस स्वतः बरबाद होत नाही पूर्ण कुटुंबाला बरबाद करतो बरोबर चांगलं पोषण मिळावं आरोग्याच्या सुधारणा झाल्या पाहिजेत आणि मद्य आणि घातक पदार्थांवर काय करतो नियंत्रण ठेवायचं कळलं आता गांधीवादी तत्व म्हणजे काय पोरांनो गांधीयन प्रिन्सिपल महात्मा गांधींनी कशाचा स्वीकार केलता अहिंसा आणि सत्य बरोबर का नाही तर या तत्वांना साजेशी असे काही प्रिन्सिपल्स मार्गदर्शक तत्वांमध्ये ऍड केलेत ते गांधींचं एक म्हणणं होतं गावाकडे परत चला कुठं त्यांचं म्हणणं होतं खेड्याकडे परत का चला कारण खेड्यामध्ये सगळे लोक कसे होते एकमेकावर अवलंबून होते जात व्यवस्था जरी असेल तरी प्रत्येक जात दुसऱ्या जातीवर अवलंबून होती कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नव्हतं आलं का लक्षात त्यांचं असं म्हणत होतं शहरामध्ये लोक एकमेकाच्या अवलंबून नसतात त्याच्यामुळे माणुसकी नसते प्रेम नसतं तर हा मग तसंच होतं ना मग त्याचं काय होतं ग्रामपंचायत असावी ग्रामपंचायतीची स्थापना करा आणि बळकटी करा हे कलम कोणतं आहे याच्यावर जोड्या लावा असे प्रश्न येतात बरं का आर्टिकल 40 काय म्हणते ग्रामपंचायत बरोबर पुढे बघा आर्टिकल 43 काय म्हणते कुटीर उद्योग आता हे पण गांधींचं स्वप्न होतं चरखा चालवायची गांधीची माहिती आहे ना चरखा काय चालवायचे हाताचा व्यायाम व्हावा म्हणून चरखा चालवायचे कारण स्वदेशीचा पुरस्कार केला होता त्यांनी की आम्ही म्हणजे थोडक्यामध्ये कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे कापड उद्योगचा असेल काय असेल XYZ सगळ्यांना काय करणे आर्टिकल 40 कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे आर्टिकल 46 मध्ये दुर्बल घटकांचे संरक्षण करणे महात्मा गांधी असं म्हणणं होतं की समाजामध्ये समानता नांदायची असेल तर दुर्बलांना सुद्धा सबल केलं पाहिजे आणि त्यासाठी सबल लोकांनी त्यांना मदत केली पाहिजे मग अनुसूचित SC असेल ST असेल OBC असतील किंवा जे दुर्बल घटक असेल त्यांना काय केली मदत केली पाहिजे हे कोणत्या कलमात सांगितलंय 46 पाठ ठेवा शैक्षणिक आर्थिक हितसंबंधात त्यांचं रक्षण केलं पाहिजे कलम 47 काय म्हणतंय मद्यबंदी महात्मा गांधींचा खूप हे होता विरोध होता काय काय मग ते बाकीचे तुमचं लक्षच नाही हे गांधीयन प्रिन्सिपल्स आहेत मद्यबंदी गांधीजी दारू पित नव्हते गांधीजींनी सांगितलं होतं गांधीचा जन्म गुजरातमध्ये झाला म्हणून ते गुजरात ड्राय स्टेट ड्राय म्हणजे काय पान नाही का ते दारू नसते माहिती आहे ना थोडक्यामध्ये मद्यपान आणि मादक पदार्थांवर काय करायचं कारण ज्यावेळेस माणूस दारू पितो मद्यपान करतो त्याला स्वतःची अक्कल राहत
नाही, तो गटारात कुठे उलता पालता पडतो. म्हणून मद्यपान न करू नये म्हणून आर्टिकल 47 काय म्हणते, त्या राज्याने मद्यबंदी. मग आपल्या भारतात महाराष्ट्रामध्ये मद्यबंदी आहे का रे? आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य उत्पादन शुल्क नावाचं स्पेशल शुल्क आहे, जे सौंदर्य प्रसाधन आणि दारूतून पैसा कमावतं. हजारो कोटी रुपये मिळतात. हा, सरकार मान्य देशी दारू दुकान असतं. मग सरकार मान्य देशी दारूचं जर दुकान असेल तर सरकारने ते बंद करणं अपेक्षित आहे का नाही? हे मार्गदर्शक तत्व आहे. मग सरकार बंद करतं का नाही बंद करत? टॅक्स नाही त्याची कुठं. आता समजा आपला एमपीएससी क्लास आहे, आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतो का नाही? तरी पोरं येतील, 2 दिवस बसतील, जातील, परत येतील, सगळे गाव फिरतील, आणि त्यांचा चॉईस असतो. पण दारूची जाहिरात कुठे केली पाहिजे का तुम्ही? आमच्या इथे देशी दारू, शुद्ध देशी दारू मिळेल, सुगंधी देशी दारू मिळेल, असं कधी पाहिले का तुम्ही? देशी दारू लोक शोधत शोधत जातील, वास घेत घेत जातील, डोंगराव जातील, पण जातील. थोडक्यामध्ये लोकांची गरज आहे, आणि गरज असेल तर पुरवठा सरकार करते. म्हणून थोडक्यामध्ये मद्यबंदी करण्याचं धाडस सरकार करत नाही, कारण सरकारला महसूल पण मिळतो. पण करावी. पुढे बघा, कलम 48 काय म्हणते, पशुपालन करावे, गाय व इतर जनावरांचे संरक्षण करावे. बघा, आता गो हत्याबंदी कायदा केला माहिती ना तुम्हाला? गो हत्याबंदी कायदा म्हणजे काय, गायीला मारायचं नाही, कारण गायीमधून काय मिळतं, दूध मिळतं, शेण मिळतं, सगळ्या गोष्टी मिळतात. मग गायीला आपण आई म्हणतो. म्हणजे जनावरांचं संरक्षण करा, हे गांधीयन प्रिन्सिपल आहे. गांधींनी कायम सांगितलं की अहिंसा करू नका. गायीला मारणं म्हणजे काय झाली, हिंसाच झाली, बरोबर का नाही? पशुधन सुधारणा, पशुधन मध्ये सगळं आले बरं का, म्हैस आली, बैलाला गाय सगळेच आले. हा, आता त्याच्यानंतर पुढचे तत्व आपण पाहतोय ते उदारमतवादी वैचारिक तत्व, याला आपण लिबरल इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल्स असं म्हणतोय. बघा, हे खूप महत्वाचे बरं का, लक्षात ठेवा. पहिला कोणता कायदा आहे? आर्टिकल 44. कोणता कायदा म्हणलंय? समान नागरी कायदा. मला सांग काय प्रकार आहे पोरांनो? समजा मी आता कोण आहे, मी हिंदू आहे, बरोबर, आणि समजा माझा मित्र कोण आहे, मुस्लिम आहे, राईट. मी समजा दुसरं लग्न केलं तर सरकार मला काय करणार? अटक करणार. माझी बायको कोर्टात दावा ठोकणार, माझं दुसरं लग्न रद्द होणार आणि तो गुन्हा ठरणार. पण या धर्मामध्ये तसं नाहीये. हिला बहुपत्नीत्व चालतं. बहुपत्नीत्व म्हणजे काय? एक व्यक्ती जास्त लग्न करू शकतो. मग अशा प्रकारे एका देशामध्ये अनेक समुदायांसाठी वेगळा कायदा का असावा, म्हणून त्याला काय म्हणतात? युसीसी म्हणजे काय? युनिफॉर्म सिव्हिल कोड. युनिफॉर्म म्हणजे काय? एकच. सिव्हिल म्हणजे नागरी, आणि कोड म्हणजे कायदा, त्याला युसीसी म्हणतो. अशा प्रकारचा लागू करण्याचा काय करावा? प्रयत्न करावा म्हटलंय, प्रयत्न. कारण त्यांना माहिती आहे की असा लागू करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काही समुदायाकडून त्रास होऊ शकतो, विरोध होऊ शकतो. पुढे बघा, कलम 45 काय म्हणते? बाल शिक्षण म्हणजे 6 वर्षापर्यंतच्या मुलांना प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे. हे तुमचं काय आहे? सरकारचं कर्तव्य आहे. जर तो हक्क पण आहे, कर्तव्य पण आहे. हक्क कोणत्या कारणानुसार आहे? कलम 21 आहे. कर्तव्य आई बापाचं आहे 51 नुसार, आणि सरकारचं मार्गदर्शक आहे कलम 45 नुसार. लक्षात ठेवा. म्हणजे बाल शिक्षण म्हणजे 6 वर्षापर्यंत सगळ्या मुलांना काय दिलं पाहिजे? प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे. कलम 48 काय म्हणते? शेती सुधारणा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये सुधारणा केला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त कल्टिवेशन केलं, जास्त पीक आलं तरच जास्त होणाऱ्या या लोकसंख्येला आपण खाऊ घालू शकतो. ठीक आहे. कलम 48 ए काय म्हणते? ए काय म्हणते? पर्यावरण संरक्षण. विचार करा, पाठ ठेवा, याच्यावर जोड्या जावर प्रश्न विचारतो की पर्यावरण असेल, जंगल असेल, वन्यजीवांचं काय करा? संरक्षण करा. डायनोसॉर पाहिला का तुम्ही? फोटोत पाहिला, चित्रात पाहिला, मूवीत पाहिला, खरा पाहिला का? मग डायनोसॉर नाही. मग उदाहरणार्थ म्हणलं तुम्ही वाघाचं संरक्षण करा. मग आपण असं म्हणतो का नाही मी का वाघाचं संरक्षण करू? माझ्या पूर्वजांनी कुठं डायनोसॉर जपून ठेवला मला बघायला, तर तुम्हाला मी वाघ ठेवू, असं चालेल का? आलं लक्षात? थोडक्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? पर्यावरणाचं, जंगलाचं, वाघाचं, प्राण्यांचं रक्षण केलं पाहिजे. कलम 49 काय म्हणते? राष्ट्रीय स्मारक म्हणजे काय? ताजमहल असेल, लाल किल्ला असेल, शनिवारवाडी, सगळे आपली ऐतिहासिक स्थळे आहेत. त्याच्यावर जायचं लिहायचं की सूरज लव्स डॅश डॅश पर्टिक्युलर पर्सन, असं नाही चालणार. तुझं प्रेम आहे तर ते कुठं पण दाखवायचं नाही. तू तिथं लव काढायचा नाही, बदाम काढायचा नाही. अशा प्रकारे ते राष्ट्रीय संपत्ती आहे, त्याचा तुम्ही हे करायचं नाही. म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या स्मारकांचं काय करायचं? रक्षण करायचं. पुढे बघा, कलम 50 खूप महत्वाचं आहे. कलम 50 काय म्हणतंय? न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य. काय रे पूर्ण प्रकार आहे? म्हणजे आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्री यांनी सांगून एखाद्या व्यक्तीला न्यायाला सांगायचं सोडून दे, आमचा पाहुणा आहे, चालेल का?
तसं नाही बाबा, कुणी सुद्धा काय करायचं नाही, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. न्याय व्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था कशी पाहिजे, वेगळी पाहिजे. एकमेकांनी त्यांना काय नाही केलं पाहिजे, एकमेकांनी त्यांना हस्तक्षेप नाही केला पाहिजे. कलम 51 काय म्हणते बघा, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे आपण काय इंग्लिश म्हणतो, काय म्हणतो, इंटरनॅशनल रिलेशन्स, बरोबर का नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षितता राखणे. म्हणजे उदाहरणार्थ उद्या आपल्या सरकारने उठायचं, पाकिस्तानला तुमच्या बॉम्बच टाकतो, चायनामध्ये तुमच्या आम्ही टाकतो, असलं उद्योग बळच नाही का, काड्या करायच्या नाहीत, भांडण तंड करायचं नाही, आंतरराष्ट्रीय शांतता राहील अशा प्रकारे त्या सरकारने प्रयत्न केला पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर केला पाहिजे, की कोणी कोणत्या देशावर विनाकारण कर लादू नयेत, हल्ला करू नये, हा आदर करायचा आंतरराष्ट्रीय कायद्याचा. समजलं. आता महत्व काय वगैरे पोरांनो या सगळ्या कायद्यांचं, काय म्हटलंय. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं, हे लोकांसाठी नसतात, कोणासाठी असतात, सरकारसाठी. बघ काय म्हटलंय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लोकशाही निर्माण करण्याची आवश्यकता, बरोबर का नाही. सामाजिक समता निर्माण होते, आर्थिक समता निर्माण होते, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. दुसरे, कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा पाया आहे. पुढचे, शासनाला धोरण करताना दिशा देता येतात. या सगळ्या गोष्टीमुळे सरकारला कळतं की कारभार कसा करायचा आणि कारभार करताना कोणत्या प्रकारच्या तत्वांचा अवलंब करायचा. म्हणजे हे कशाचं महत्व आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज. कळलं. म्हणजे सरकार याचा वापर करून काय करतं, आपली तत्व ठरवतं, आपली पॉलिसी ठरवतं आणि त्यानुसार कारभार करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतं. पुढे बघा, ही नैतिक आणि धोरणात्मक दिशादर्शक तत्व आहेत. जरी ती अंमलबजावणी योग्य नसली तरी प्रत्यक्षात अनेक कायदे व योजना या तत्वांवर आधारित आहे, बरोबर का नाही. आता ट्रिपल तलाक कायदा बंद केला, कारण तेच होतं, समान नागरी कायदा करू शकत नाही तुम्ही बद्द, मग त्याचाच काहीतरी चेंजेस करा. आता बंद झालं ते, कळलं. आता चला प्रश्न आहेत, पटपट पटपट सोडवायचे, मी सांगणार नाही, उत्तर सांगायचं. प्रश्न चालू झाले. बघा चेक करा. अरे 37 नुसार काय आहे, डायरेक्टिव्ह स्टेट स्वरूप कसं आहे बघा. अंमलबजावणी करते का नाही आले, नाही. केवळ सल्लागार आहे का, नाही. अंमलबजावणी योग्य नाही पण शासनासाठी काय आहेत ते मूलभूत आहेत. संविधानाची भारतीय तत्व नाही, संविधानामध्ये आहे ना त्याचा उल्लेख, म्हणजे उत्तर काय बरोबर, सी. चला पुढे. संपत्तीची एकवटलेली साठवण टाळणे कोणत्या कलमात आहे, 39 सी. लक्षात ठेवा, आर्थिक मध्ये येतं सगळे. समान नागरी कायदा कुठे आहे, समान नागरी कायदा, सॉरी समान कामासाठी समान वेतन, आठवते का, 39 डी. 39 रे पोरांनो, आठवते ना, बरोबर ना. कलम 39 महिलांना पुरुषांना समान वेतन. ठीक आहे, चला पुढे बघा. हा आठवते का, 39 मध्येच आहे. मोफत कायदेशीर आणि मदतीचा उल्लेख कशात आहे, 39 आहे. लक्षात ठेवा. कामगारांना उद्योग व्यवस्थापन सहभाग कशामध्ये, आठवते का, 43. पाठ करायचं बरं काय. कलम 43 ए मध्ये कामगारांना सांगितले तुम्ही अशा प्रकारे सहभागी व्हा. सहकारी संस्था, अरे 43 बी विसरला का रे. सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यात कशा, आर्टिकल 43 बी. गांधीवादी तत्व खालीलपैकी कोणते, व्हेरी गुड. ग्रामपंचायत स्थापन करणे काय झालं, गांधी तत्व झालं. कला 8 नंबर. युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही, 44 मध्ये. कसं काय विसरताय. 6 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षणाची तरतूद कोणत्या कलमात आहे, हा अरे 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 45 मध्ये. कसं काय आता सांगितलं होतं ना.
नाही, चेक करा नीट. हा 48 हे कशाबद्दल आहे? हे शेतीबद्दल आहे. आणि 48 हे कशाबद्दल आहे? पर्यावरणाच्या बद्दल आहे. चला 11 बघा. न्यायव्यवस्था आणि कार्यकारी यांचे विभाजन कुठे आहे? कलम 50, आर्टिकल 50. 12 बघा. व्हेरी गुड. 13. कलम 42 43 ह्याच्या सहकार्य तत्वाबद्दल आहे. सॉरी 41 41 मध्ये एकदा बघून घ्या डिटेल मध्ये. प्रसूती लाभ कुठे आहे रे पोरांनो? कुठे आहे प्रसूती लाभ? कलम 42. आज होतं ना, झालेत ना सगळे, विसरला आत्ताच शिकवले ते. कलम 42 प्रसूती लाभ म्हणजे काय? महिलांना कामाच्या ठिकाणी कामासारखं वातावरण द्यायचं, जीवनमान उंचावणे. कलम 43 जीवनमान उंचावणे. तुम्ही एकदा चेक करून बघा सगळे. दुर्बल घटकांचं संरक्षण कोणत्या कलम? काय 43 ए बी बरेच आहे त्याच्यामध्ये. जीवनमान उंचावण्यासाठी, लोकांना आर्थिक संपन्न बनवणे, त्यासाठी कोटर उद्योग चालू करणे असं होतं ते. पुढे वाचा बघा. 16 नंबर चेक करा. 60 नंबर बघा. 17 बघा. हॅलो हा मॅम बोला ना. हा मी बोललो घरी, पण ते खूप लांब असल्यामुळे नको म्हणतात घरचे. 4 किलोमीटर आतमध्ये ना ते मॅम, थोडं. हा ना, ते थोडं आतमध्ये होत आहे. नाही, आम्हाला राहण्यासाठी बघतोय आम्ही. ठीक आहे, ओके सर. 60 नंबर चेक करा रे. आर्टिकल 46 बघा ना, त्यात मेन्शन करा, चेक करा की तुम्ही. मद्यबंदीचा उद्देश कलम 47 हे पार्ट राहील ठेवायचं. चला 48 पशुपालन, शेती पशुपालन 48 मध्ये येतं. राष्ट्रीय स्मारक कुठे येतात? 49 मध्ये. राष्ट्रीय स्मारकांचं जतन करणे, त्यांचं खराब नाही करण्याचं. राज्याची व्याख्या कुठे आहे? सांगितलं होतं 12 ते 36, आठवते का? जसं 12 मध्ये तशीच ती 36 मध्ये पण आहे. कसं रे पोरांनो? 36 मध्ये. 21 काय म्हणते? उदारमत लिबरल. म्हणजे ग्रामपंचायत काय आहे? गांधीयन आहे. सहकारी संस्था आर्थिक आहे. कुटीर उद्योग गांधीयन आहे. उदारमत काय झालं? स्वातंत्र्य. म्हणजे न्यायव्यवस्था स्वातंत्र्य म्हणजे कार्यकारी मंडळापासून न्यायव्यवस्था स्वतंत्र पाहिजे. 22 सामाजिक आर्थिक न्यायाचे तत्व कोणत्या ह्याच्यात आहे? सुरुवातच तिथं होते ना, की सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत. 38 डीएसपी कोणत्या भागात आहेत? डीपीएसपी भाग 4 मध्ये आहेत. व्हेरी गुड. डीपीएसपी कोणत्या देशाच्या संविधान प्रेरित आहेत? आयर्लंड. मार्गदर्शक तत्वे आयर्लंड मधून आहेत. कोणते डीएसपी तत्व नाहीये, वैशिष्ट्य नाहीये? अरे पोरांनो, ते न्यायालयात अंमलबजावणी योग्य आहेत का? ते नाही आहेत ना, हे वैशिष्ट्य नाहीये त्यांचं. बालकाचे संरक्षण कोणत्या कलमात आहे? कुठे? महिला आणि बालके 39 मध्ये येतात, लक्षात ठेवा. 39F. कामगारांचे शोषण टाळणे. महिला बालके कामगार 39चा वाव आहे. ई. मुख्य उद्देश काय आहे डीपीएसपीचा? सामाजिक आर्थिक न्याय निर्माण करणे. राजकीयाचं तरतूद आपण ऑलरेडी केलेले तिकडं. शेवटचे 2 राहिलेले आहेत, सांगा.
कोणत्या कलमात आहे? कलम 37 मध्ये. फंडामेंटल इन गव्हर्नन्स म्हणजेच काय की कोणत्याही सरकारने स्वतःचं राज्यकारभार करताना यांचा मूलभूतपणे विचार केला पाहिजे. 30 काय म्हणते? योग्य जुळणी करा. हे चुकलंय काय? 48 आहे. हे काय? 50. हे काय? न्यायव्यवस्था 50 आहे ना. कार्यकारी विभाजन बरोबर आहे काही? बरोबर ना, 50 बरोबर आहे. याच्यामध्ये कार्यकारी मंडळ न्यायमंडळ यांनी एकमेकांच्या हस्तक्षेपातून काम करायचं नाही. आणि 40 काय आहे? हा, योग्य सांगितलं, योग्य ओळखा. आणि 40 नंबर ग्रामपंचायत, मग योग्य कोणतं आलं? ओनली 40. ठीक आहे. अशा प्रकारे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हा टॉपिक आपला आज झालेला आहे. मार्गदर्शक तत्वे उद्या म्हणजे आपण ह्याच्यावर काय करू, या विकेंडला मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क, आता उद्या मूलभूत कर्तव्य आपण घेऊ. हे सगळं कव्हर करून घ्या. याच्यावर काय डाऊट असेल विचारा, डाऊट नसेल पटपट क्लिअर म्हणा. क्लिअर आहे का? क्लिअर? ठीक आहे. झालं, 2 तास घेतला आपण. आपलं मूलभूत हक्क पण झालं आणि मार्गदर्शक तत्वे सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. उद्या आपण मूलभूत कर्तव्य घेणार. मिळणार, ठीक आहे, नक्की.